नाशिकमधून कपालेश्वर मंदिराबाहेरील दानपेटी चोरीला गेलेली आहे। चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। कपालेश्वर मंदिराबाहेरील हनुमान मंदिरातील दानपेटी ही चोरीला गेली आहे। कपालेश्वर मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात दानपेटी मोजणी सुरू असताना दुपारी ही घटना घडलेली आहे। दरम्यान चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। दर्शन घेऊन बाजूला उभे राहिलेल्या संशयितांना पिशवी टाकून दानपेटी लांबवली अशी माहिती समोर येते। पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करतायत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण आपल्यासोबत जुळले आहेत। किरण, दानपेटी चोरल्या गेल्याची माहिती समोर येते। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झालेला आहे। पोलिसांचा कशा प्रकारे तपास या प्रकरणी आता सुरू आहे? जगदीश, महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण गेल्या 2-3 दिवसांपासून कपालेश्वर मंदिरात असलेल्या दानपेटीतील पैशांची मोजणी हे चालू असताना त्याच मंदिर परिसरात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये ही चोरी झालेली आहे। अत्यंत हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। दानपेटीच्या जी चोरट्यांनी जे उचलून नेल्याचं या संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। आता जो इसम कोण आहे आणि तो कुठून आला होता, त्या दानपेटीत किती पैसे होते, या सगळ्या संदर्भात चौकशी आता चालू आहे। नाशिकचे पोलीस हे घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या संदर्भात चौकशी करताना आपल्याला बघायला मिळत आहे। जी, धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल। तरी दृश्य आपण पाहतोय नाशिकमधील आहेत। नाशिकमध्ये एका चोरट्यानं दानपेटी चोरी केलेली आहे। हनुमान मंदिराबाहेरची दानपेटी आहे ती चोरलेली आहे। कपालेश्वर मंदिराबाहेरची ही घटना आहे। दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे। या चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत। एकीकडे कपालेश्वर मंदिरातील दानपेट्यांची मोजदाद, दानपेटीमध्ये आलेल्या दानाची मोजदाद सुरू होती, तर दुसरीकडे हनुमान मंदिराबाहेरील ही दानपेटी चोरीला गेली आहे।